महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा आज बारामती तालुक्यातील कनेरी या ठिकाणी मारुती रायाला नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, स्वतः उमेदवार सुनेत्रा पवार, त्याचबरोबर महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि या प्रचार सभेला मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले होते। आपण या संदर्भात बोलण्यासाठी आपण कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहोत। आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे, मात्र आता प्रचाराचा नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केलेली आहे। प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले होते। काय नेमकी भावना आहे तुमची? लोकांची भावना अशी आहे की महाराष्ट्रामध्ये देशामधला बारामती लोकसभा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील आहे। या ठिकाणी भावनेचा फार प्रचार केला जातोय। खुद्द पवार साहेब आणि सुनेत्रा पवार या भावना भडकवण्याचं काम करतायत, परंतु सुनेत्रा पवार यांच्यासाठी लोकांच्या मनामध्ये त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि अजितदादा पवार यांच्या राजकीय आणि लोकांसाठी लोकाभिमुख कामासाठी निश्चितच पाठिंबा आहे आणि या पाठिंब्याचा उपयोग या महायुतीमधल्या सगळ्या घटकांनी द्यायचा ठरवलेला आहे। तुम्ही काय सांगाल? दादांनी अनेक वेळा सांगितलंय की भावनिक होऊ नका, तुम्ही कशा पद्धतीने याकडे पाहता? आज या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचाराचा नारळ कनेरीच्या मारुती रायाला फोडून सुरुवात झाली। तर या ठिकाणी आज महायुतीचे मित्र पक्ष व सर्व हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यकर्त्यांची किंवा मतदारांची एक भावना अशी आहे की आपल्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या फक्त अजितदादा पूर्ण करू शकतात, त्यांच्या माध्यमातून आता सुनेत्राताई पवार ह्याच पूर्ण करू शकतात। कारण हे कुणाचं पण काम नाही। केंद्रामध्ये मोदी सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामुळे विकास कामाला प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदार हा प्राधान्य देतो। त्याच्यामुळं सुनेत्राताई लाखोंच्या फरकाने निवडून येतील असा विश्वास वाटतो। तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी वाढवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही आलेला होता, प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली होती, तुम्ही काय सांगाल? सुनेत्राताई अजितदादा पवार हे कमीत कमी 2.5-3 लाखाने मताने फरकाने निवडून येतील हे सर्व कार्यकर्त्यांना भरोसा आहे। तुम्ही कुठून आलाय आणि काय सांगाल? मी तावशेवरून आलोय, वीरेंद्र वरकाटे माजी सरपंच तावशेच आहे। आणि तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे की इथलं वातावरण बघून तर भावी खासदार या सुनेत्रा वहिनीच होणार आहेत हे सर्वांना माहिती। आणि जर केंद्रातून निधी आणायचा असेल तर दादांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे। त्यामुळे कोणीही किती भावनिक हे करायचा जरी प्रश्न केलेला असला तरी लोक बळी जाणार नाहीत त्याला। आणि सर्वांना माहिती आहे की दादांशिवाय विकास नाही, त्यामुळे सर्वजण दादांच्या पाठीशी राहून सुनेत्रा वहिनींनाच बहुमताने विजय करतील। महायुतीतील घटक पक्षातील भाजपचे पदाधिकारी देखील आहेत। आज या ठिकाणी मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचाराचा नारळ वाढवण्यात आलेला आहे। मोठी संख्या या ठिकाणी होते। किती विश्वास वाटतोय की सुनेत्रा पवार निवडून येतील? खरं तर ही निवडणूक देशावर परिणाम करणारे आहे, त्यामुळं सुनेत्रा वहिनींचा आज नारळ फोडताना खऱ्या अर्थाने आज प्रचंड आत्मविश्वासाने महायुती यामध्ये सहभागी झालेले आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विचार खऱ्या अर्थाने अजितदादांनी स्वीकारलेला आहे। त्यामुळे देशहिताचा विचार ज्यांनी स्वीकारलेला आहे त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीने उभा राहणार आहे। त्यामुळे हे सीट सुनेत्रा वहिनींचं सीट ही 100% बारामती लोकसभेतून निवडून येण्याची आज खऱ्या अर्थाने नारळ फोडताना खात्री झालेली आहे। परवा दिवशी फॉर्म भरताना सुद्धा जवळजवळ 50,000 लोक पुण्यामध्ये उपस्थित होते। आजही जवळजवळ 25,000 लोक नारळ फोडताना उपस्थित आहेत। नारळ फोडत असताना खऱ्या अर्थाने आज ज्या पद्धतीने हिचा आत्मविश्वास महायुतीमध्ये आलेला आहे आणि इथल्या कार्यकर्त्यामध्ये आलेला आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हे सीट आजच निवडून आले अशी परिस्थिती आहे। खरं तर काल मारुती रायाला नारळ त्या पक्षा सुप्रिया सुळेचा देखील फोडण्यात आलेला आहे, सुनेत्रा पवारांचा फोडला आहे। मारुती राया खरंच आता कुठल्या पवारांना पाहू शकतो? खरं तर ह्या बारामती लोकसभेतून आजपर्यंत घड्याळच निवडून आलेले, त्यामुळं ह्यावेळेस घड्याळच निवडून येणार आहे। गेले जेव्हापासून पक्षाची राष्ट्रवादी स्थापना झाली तेव्हापासून घड्याळच निवडून येते। त्यामुळं ह्यावेळेस अजितदादांच्या सुनेत्रा वहिनीचाच आशीर्वाद मिळणार आहे। त्यामुळे सुनेत्रा वहिनी 100% घड्याळाच्या चिन्हावर निवडून येतील अशी खात्री वाटते। आपण पाहू शकता या ठिकाणी जेव्हा राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली आणि घड्याळा चिन्हावर
निवडणूक लढवली तेव्हापासून आजपर्यंत या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये घड्याळच निवडून आलंय। यामुळे आता देखील मोठ्या मताधिक्याने घड्याळ निवडून येईल असा विश्वास जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।